कोल्हापुरातील विविध पक्ष संघटनांतर्फे राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दुधाळी परिसरातील केएमसी कॉलेज समोरील राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या पुतळ्याला विविध पक्ष आणि संघटनांनी एकत्र येऊन दुग्धाभिषेक घातला. त्यानंतर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष अमोल कुरणे, लोकराज्य जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अनिल चव्हाण, जिल्हाध्यक्ष पी.के. पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, राजमाता तरुण मंडळाचे अध्यक्ष धनाजी आमते, राहुल केर्लेकर, शिवाजी नलवडे, युवराज पाटील, सचिन केर्लेकर, करण लाड, सौरभ आमते, संतोष लाड, राज कुरणे, कुमार जारकोळी आदी उपस्थित होते. केएमसी कॉलेजच्या प्रांगणातील राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते दुग्ध आणि जलाभिषेक करण्यात आला. पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केलं. यावेळी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, माजी नगरसेवक प्रताप जाधव, इंद्रजित बोंद्रे, अशोक जाधव, राजमाता जिजाऊ मंडळाचे अध्यक्ष धनाजी आमते, किशोर घाटगे, अक्षय जरग, आर.के. पाटील, संदीप कुंभार, सौरभ आमते, राहुल केर्लेकर, सचिन केर्लेकर, करण लाड, रोहित महाडिक, सुनील लाड, आशिष केर्लेकर, बंडा माने, निखिल जाधव यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या. जुना बुधवार पेठेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात श्री स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेचे आजीव सेवक श्रीराम साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, प्राचार्य जे.आर. जोशी, माजी प्राचार्य अजित मोहिते आदी उपस्थित होते.